नमस्कार मंडळी, मी दीक्षा आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. माझं अवतार आणि आवाज आहे बघून तुमका कळालंच असताला की इकडचं वातावरण कसा. इलव तेव्हा खूप ऊन होता, गरमी होती आणि आता पाऊस पडता, पण गरमी कंटिन्यू गरमी काय कमी होत नाही त्याच्यामुळे आता तब्येतही थोडीशी बिघडलेली आहे, त्यामुळे माझे रोज व्लॉग्स येत नाहीत. मी असं म्हटलेलं आहे पहिल्या व्हिडिओत की मी नंतर व्हिडिओ करीन म्हणून, बट अनफॉर्च्युनेटली ता पॉसिबल नाही आणि घरातही इतक्या काम निघालेला की त्याच्यातही मला वेळ नाही मिळत सो त्यामुळे माझे व्हिडिओज नाही येतात. तर आता छोटासा एक दाखवते की काय काय चालू आता ह्यो व्हिडिओ खूप टाईम जातला, तोपर्यंत मध्ये मी जुने काही व्हिडिओज पोस्ट करते हे, कारण मला असं वाटतं की माझ्याकडे स्टोरेज पण माझ्याकडे स्टोरेज पण भरला आणि त्यामुळे मला ती स्पेस पण करूच्या पुढच्या व्हिडिओसाठी, त्यामुळे माझे जुने व्हिडिओ सुद्धा मध्ये मध्ये येत सो थोडंसं समजून घ्या. आणि आता तुमका दाखवते की एक्झॅक्ट काय काम पडलेला घरातला सगळा रोंबाटा किचनमध्ये. किचन ॲक्च्युली सगळं खूप छान केलेलं इलं त्या 2-3 दिवसात मी हे साफसफाई केलेलं आहे की मी रोजचे व्हिडिओ करतलं आहे, बट पटकन असं आमचं काहीतरी सुचलं आणि आम्ही एकदम कामं काढली करण्यासाठी, त्यामुळे घरात सगळं पसारो झालेलं. बट सध्या तुमका हॉल व्यवस्थित दिसतो आणि कशाक तर दाखवतो आहे. हॉलमध्ये आम्ही सिलिंग करू काढला. इकडे पहिलं पेपर लावलेलो होतो, तर त्या दिवशीच्या इंट्रोच्या व्हिडिओत तुमका दिसलोच. आय डोंट नो एवढा दिसला की नाही माहीत नाही पहिल्याच व्हिडिओत, बट आता आम्ही इकडे सिलिंग करतो आमच्या रूमचा पण सिलिंग पडला मांजरांनी वरतून उडे मारून, बट हे का बरा इकडे वरती माळं असल्यामुळे सेफ राहताला आणि बाहेर पण अंगणात आम्ही काहीतरी काम काढला सो त्याचीच ही तयारी चालू हे सगळेजण पन्हाळ लावण्यासाठी रेडी करतात त्यांचं सेटअप. आणि आम्ही अंगणातही पत्रे घालून घेतो जेणेकरून आणि बाय द वे आता त्यांनी स्वतःच म्हटलं म्हणून ह्यो जो व्हाईट टी शर्ट वाला जो आपला चेहरा लपवता तो दादा अळमी आणून देतो आणि कुर्ले पण कुर्ले मी खाल्लं हे अगदीच नाही असं नाही. एकदा मग मकरंदाने आणून दिले आणि एकदा बहिणीने आणून दिले, बट सगळ्यांनी दिले ते असे 4 आणि 5च मोजून आणून दिले. बट ह्यो मका अळमी आणून देतो आणि म्हणून ह्या व्हिडिओ ते मी रेकॉर्ड करते जेणेकरून त्यांनी अळमी आणून दिला की तो अळम्याची पिशवी किंवा जो काही बॉक्स आणून देतलो तो घेताना पण मी व्हिडिओ करतलो आणि तुमका दाखवतलं. आणि जर नाही दिल्यानंतर मग हे का मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी ह्या अळम्यांवरनं मी त्याला विटवून खातलं हे, एवढा मात्र त्यांनी लक्षात ठेवायचा. आणि तुमका कधी दिसलो तो माणूस तर अळमीवाला दादा म्हणून त्याला हाक मारायची, कारण आता आमका येऊन ना जवळपास 15 दिवस झाले, पण आतापर्यंत त्यांनी काय आणूक नाहीत. येताना आमका गजाली मात्र खूप सांगितले अळंब्याचे आणि कुर्ल्याचे, बट अजूनपर्यंत ना त्यांनी मग कुर्ले आणून दिले ना अळमी आणून दिली. सो आय होप मी आता ह्या असा व्हिडिओ सांगितल्यामुळे तरी आणून देत. बघू इले की मी नक्की तुमका दाखवीन. आणि आता सध्या मी अंगणातलं काम दाखवतं आहे. हो, एक फणस पण होतो, तो फणसही आम्ही तोडलो. त्याच्या शेजारी माड होतो, तो खराब झाला असो तो तोडलो आणि त्यामुळे हे अंगण खूप मोठा झालेला. आणि ही सगळी कामं झाल्यामुळे मला व्हिडिओ करूक मिळत नाही सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी बिझी झालं आहे. सो आमचा नेहमीप्रमाणे आम्ही इंडियात गेल्यानंतर आमका ही अशी काही ना काही कामं असतात आणि त्याच्यातच आमचं बरोच वेळ जाता. सो शेवटचे काही दिवस आमका असे मिळतात, स्पेशली माका, कारण राज त्याच्या घराकडे असता, पण माका माझ्या घराकडे जाऊक मिळणार नाही कारण टाकूनही जाऊ शकत नाही. आणि त्यात ह्यावेळेस राजचे मम्मी डॅडी पण घराकडे नाही, ती वारीक गेले आहेत, त्याच्यामुळे मला थांबणं भाग होता. सो आता बघू मी कधी जाते. आमची सुट्टी संपत दिलेली आणि बघू कसा जाऊ मिळतं. बट सध्या तरी माझा ह्याच रिझन की मला व्हिडिओज करूक मिळत नाही जस्ट बिकॉज घरात खूप काम इलो मी तेव्हा सगळी साफसफाई केलेली, घरात कोणी नव्हता, बंद घरात खूप पसार होतं. त्याच्यात आमच्याकडे मांजरा भरपूर त्यांनी रोंबाट करून ठेवलेलं मी, त्याच्यामुळे आमका तेव्हा बाकीचं आवरणं गेलं. आणि आता आमका पुन्हा काम लागला कारण ह्या सिलिंगचा काम बाहेरचा काम पत्र्यांचा. सो त्यामुळे का पण त्याच्यात पाऊस पडता, त्याच्यात झाड तोडला, त्यामुळे अंगणात सगळं कचरो झालेलो तो सगळं पसारो झालेलो. आता हळूहळू सगळा उचलूचा आणि then झालं मग टाईम आमचं US जाण्याचं, त्यामुळे मला नाही टाईम मिळत. बट आय होप मी ह्याच्यानंतर काही गेलं किंवा काही असला तर तुमका दाखवेन आणि अळम्याचं सुद्धा व्हिडिओ मी नक्की पोस्ट करीन. आय होप मला कोणीतरी आणून देत नाही तर मला मिळतील तरी, सो मी त्या तुमका दाखवेन.
आणि एक ह्या माणसाबद्दलची गंमत सांगूची माझी रवली ती मग आता आठवली म्हणून मी पुन्हा चालू केला व्हिडिओ की हो इलो तेव्हापासून आमच्या झाडाचे पेरू काढून देता पण एकदा पण हवे कुर्ले हळवी आणून देऊ नाही. आणि आता राज बाहेर होतो म्हणून माझ्या नशिबानं मला एक पेरू मिळालं हा नेला हो. आणि आमचं काल फणस तोडताना मला मध पण मिळाला मधमाशांचा पोळा होता. आणि आता किती मिळाला हा जो तुमका नंतर बॉटलमध्ये घालून दाखवते. काल माझ्याकडे छोटी बॉटल नव्हती सो मी त्या ग्लासमध्ये काढून ठेवलेलं आहे. हॉलमध्ये गेल्यावर आवाज असं घुमता सगळा मोकळा मोकळा झाल्यामुळे सो त्याचं तुमच्या नंतर दाखवते. प्युअर हनी मिळालेला हा काय मिळालं तर सुद्धा विचारले 2 मिनिटं. सर्दीमुळे इतका हैराण होत झाला ना की काय करण्याची इच्छा होणार नाही खरं तर. बट ओके गेला पाणी समजा पाणी पण गेला म्हणजे पुढच्या कामांक आता रटाळणी लागलेली हा बट करू खाव्या. सो आता व्हिडिओ थांबवते. आणि हां बरं झालं का आठवलं आत्ता मी बाजारात गेलेलो ते ह्या बघा काय मिळाला. भाजीचं फणस मिळालो हा. मी कुडातून थोडीशी भाजी आणलेली आहे बट ही नेतारडे साईडची कोणतरी काकी थोडीशी एजेड होती तिच्याकडे मला फणस मिळालं भाजीचं सो मी तो पण घेऊन येलं आहे. आणि तो आत्ता फोडताला की नाही मला माहीत नाही बट आजच फोडू गं ती मला बोलली नाही तर तो गोडूस होतो बट तिनं दाखवलं की सकाळी तोडलेलं हा म्हणून त्याला डिंक येत होतो तिनं मला तो बघ म्हणून सांगितलेलं. आणि मी फणस पण घेतला याचं पुन्हा फणसाची भाजी असतली. अरे एका लाईटीचं बरं उजेड पडतं रूमात. बघ आमच्या बेडरूमात सगळा रोंबाटा बिकॉज सगळा हॉलमधलं सामान तिकडे ठेवलेला त्यामुळे बघ कितकं उजेड पडलो. खिडकी बंद असली तरी बरं उजेड पडता. तुझं पडलं तुका त्या हायटीन काळो उरवतलो ते मस्ती पडलं कसं का कारण तो हॉल तुझं रूम बारीक लांबी का असं ते म्हणतात रे माका काय ना तो 15 खाली तीन गेले पण असे घालतात मोठे येस हे का 2 ह्या कनेक्शन हां त्या पॉइंटात 2 आणि तो बटन मारला का ते 2 पेडले हो मारला का 2 पेडले पण हा जोरच ना तो पॉइंट तो आमका हां मी काय म्हणते सा होल्डर रावांदे म्हणजे तो होल्डरची जागा जर इन केस कधी काय प्रॉब्लेम येलो तर ती किमान साधं बल्ब तरी लावू शकतात. तो चार्जिंग बल्ब लावून तुला तोच भेटलो म्हणजे चार्जिंग माहिती ते नका नॉर्मल दिवस नव्हे चार पण फक्त व्हाईटच हा ते कलरफुल पिंक कलर वगैरे तसलं ना हां नॉर्मल व्हाईट. स्विफ्ट करायचं सीट टू ते नेल्यान वायरिंग झाली काय वायरिंग होईल का आपल्याला सांग. वायरिंग म्हणून का वायरिंग आता सांगची वडी या करेल बोलव फाल्या बोले म्हणतात येई ना त्याला फालत दाखवायचं स्पीड लावून आता सांगची वायरिंग जर तुका जमता तर मला बोलून दे काय जायचं घेऊन येतो आता घेऊन येऊया बाजार बरं जेवणाने आलेले आणि अगदीच वाटतात आता व्हिडिओत प्रूफ धरून सांगतोय. हां आणि ऐक त्या व्हिडिओत प्रूफ धरून सांगतोय बिकॉज लोकांना कळत नाही मला कितक्या बोलायचं लागतं ते बारके सुद्धा लाईट आहेत बघ तुका असं वाटतं तर ते हवे तर साईडने घालूया. तू सांगशील तसं घाली आता लगेच आजावर तू सांगशील ते घाली एकदा एक ह्या त्यावर वरती स्पेशल लाईट घालते नाही ती स्पॉटलाइट वॉर्म लाईट हेच कलर चलता ऍक्च्युली ब्राईट कलर असा तरी चांगला रे. तो पण वरती होतो तीन वायर वरती घालतो स्पॉटलाइट देऊ स्विच होतो होतो स्विच तो ही पट्टी कमी आली ती वायर वरती सेंटर काय बरं हां असं दे तुका कितको टाइम हा तो सांग माका एका टाइम लागणार नाही हो सेंटर आलो चल वर दे तो मग तो सेंटर काढून रोल आपण देतो त्याला लाईट देऊ ते समजून बांधूया आणि हे चालत मग हे कॅन्सल साईडचे घालूया तर घालूया काय प्रॉब्लेम. सांगलं का बाबा आमका नका फायदा सकाळी तुम्ही माझं म्हणणं इतक्याच आहे की व्यवस्थित उजेड पडान दे काळोख रवान दे नको. हे 4 म्हणजे पडतो हां तसे जर 15 18 लाईट
चांगलं 3 आता 3 मागायचं हा 3 मुळे खूपच कमी होता ना. फक्त 4चं फक्त बोंग 4चं चौथं खेळायचं नाला फॅनाची पोझिशन चेंज झाली ह्या फॅनाची त्या ना फॅनाकडे पुढे ते बघ गणपतीत काय हो फॅन चलाचो नाही, बंदच असतो. मेजर विषय कधी येतात गणपतीतच, तेव्हाच आपण लाईट बेट लावतलो, चालो काहीतरी म्हणजे व्यवस्थित दिसतलं असा. सेंटर काढल्यानंतर येतात ब्लेडावरती ब्लेडावर असं येईल चालतं. सो माझा हिशोब खंय नाल्या 2 धाकट्या वाटायचे लावपाचे आणि सायडीक 2 ऑर्डर वाटायचे लावले. नाही असू दे, मोठेच लाव, बेटर आहे ना की कधी काय प्रॉब्लेम येलो. पण एकच विषय आहे, हो बटन करतो त्यांना हे 2 भेटले हा ते 2 म्हणजे इथलं ह्या दिसतो ना डिफरन्स होतो ना असं मागायचं.